आज बनवूया वांग्याचे एकदम कुरकुरीत असे काप। त्यासाठी एक वांगं घेतलं मी। इथे ना हे पाव किलोच्या थोडंसं जास्त आहे आणि याला थोडे आपण ना असे बघा छान पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे। वांगे पहिले स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर याला हे बघा असे पातळच करायचे। आणि हे वांगं ना अजिबात निबर नव्हतं, आतमध्ये बिया अजिबात नव्हते, एकदम कवळं असं होतं। तर शक्यतो वांगं कवळं असेल ना ते छान, त्याच्या काळ्या अशा बिया असतात ना, तसलं वांगं नाही निघायला पाहिजे शक्यतो। हे बघा असं मस्त असं कवळं एकदम निघले वांगं। आता मी अर्धं वांगं ठेवले, मला जेवढे आता बनवायचे काप तेवढेच मी कट करून घेतले। अर्ध्या वांग्याचे पण भरपूर असे निघलेत। त्यामध्ये आता इकडे आपण एक वाटी घेतली, याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं 2 चमचे टाकली आपण, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण इथे 1 चमचा हळद घेतली आणि वांग्याचे काप ना डाळ भाताबरोबर भाजीला काही नसेल बनवलं, डाळ भाताबरोबर तोंडी लावायला एक नंबर असं छान लागतात। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा इथे गरम मसाला घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि 1 चमचा इथे बेसन पीठ घेतले। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इकडे आपण जे वांग्याचे काप करून घेतले होते ते एक काप याच्यामध्ये आपल्याला अशी बघा मसाले पूर्ण हे लागली पाहिजे सगळे साईडला, असं मिक्स करून घ्यायचं बघा असं व्यवस्थित। हे पहा, तर पूर्ण वांग्याच्या कापला असं आपण लावून घेऊया। तर मसाले व्यवस्थित लागले ना तर चव अजून खूप छान लागते। तसं दाबायचं थोडंसं, म्हणजे आलटून पलटून लावलं की व्यवस्थित लागते। तर चला मी पटपट असं पूर्ण वांग्याला लावून घेते। तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण वांग्याचे कापले आपल्याला लावून घेतले मसाले। आणि आता हे उरलेले मसाले आहेत याच्यात आपल्याला 2 म्हणजे अर्धी वाटी एवढं बेसन पीठ टाकायचे बघा। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं याला आणि याचा पातळ असा घोळ बनवून घ्यायचा। एकदम पातळ नाही करायचा आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचा। तर इथे मला पूर्ण हे बॅटर हे बघा मिश्रण बनवायला अर्धा ग्लास पाणी लागले। आता इकडे आपण तवा मांडला आहे, तर तुम्ही शॅलो फ्रायच करा। आता मी तव्यामध्येच करणार आहे, कारण जास्त तेलाचा वापर पण नाही होणार आणि तव्यावर एकदम कुरकुरीत पण होते। त्यानंतर हे बेसनामध्ये असं आपल्याला डीप करायचे। तर आणि इकडे मी रवा घेतला आहे, बेसनामध्ये बुडून घेतलं की रव्यामध्ये टाकायचं आणि रवा टाकला ना ते एकदम कुरकुरीत असं क्रिस्पी होतं। हे ना फिश फ्राय कशी लागते असंच एकदम कुरकुरीत लागतं बघा मस्तपैकी। आणि तुम्हाला रवा नसेल लावायचा तर तुम्ही विदाऊट रव्याचं पण बनवू शकता। ते बघा असे डीप करून घेतले की याच्यामध्ये जेवढे बसते तव्यामध्ये मी तेवढे टाकून घेते। तव्यामध्ये पोळ्यात पण हे बघा जेवढे बसते तेवढे टाकले। ते 2 मिनटं झाले की आपण याला पलटून घ्यायचे आणि दोन्ही साईडने असं आलटून पलटून क्रिस्पी होऊपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे। आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची, लो टू मिडियम ठेवायची बघा। ते बघा एकदम व्यवस्थित क्रिस्पी दोन्ही साईडनी फ्राय झालेत, आपण काढून घेऊया। तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी मस्त असे क्रिस्पी आपले वांग्याचे काप हे तयार झालेत। तर मी रवा न लावता पण बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यानंतर पूर्ण। तर इथे बघू शकता आपण रव्यावाले पण वांग्याचे काप बनवलेत आणि बिना रव्याचे पण बनवलेत। बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आपले वांग्याचे काप तयार झालेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।